Hello, good evening. सर्वांना नमस्कार. We welcome all of you in the wonderful name of Jesus. Thank you for joining us. प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही सर्वांचं या अभ्यास सत्रामध्ये स्वागत करतो. This is our course called Bibliology, Study of the Bible. आणि बिब्लिओलॉजी म्हणजे पवित्र शास्त्राचा अभ्यास आपण सध्या करत आहोत. The Bible, God's amazing word. आणि पवित्र शास्त्र देवाचा अद्भुत शब्द. God has revealed himself through his word, and then the word that became flesh. His name is Jesus Christ. देवानं स्वतःला आपल्या शब्दाद्वारे वचनाद्वारे प्रगट केलं आणि तो शब्द नंतर देही झाला आणि प्रभू येशू बनून या जगामध्ये त्यानं जन्म घेतला. आमेन. Someone has put in this way, I have read many books, but the Bible reads me, my life. आणि कुणीतर असं म्हटलेलं आहे, मी एक पुस्तक वाचलेले आहेत, परंतु पवित्र शास्त्र हे असं एकच पुस्तक आहे की मी त्याला वाचत नाही तर ते मला वाचतं, ते माझं जीवन वाचतं. आमेन. So, in this course, we are learning about revelation, how God has revealed himself. या अभ्यासक्रमामध्ये आपण पवित्र शास्त्राद्वारे स्वतःला मानवाला कशा प्रकारे प्रगट केलेलं आहे. आमेन. And how God guided to write his word. आणि देवानं त्याचा शब्द म्हणजे वचन पवित्र शास्त्र लिहिण्यासाठी कशा प्रकारे लोकांना प्रेरणा दिलेली आहे. And then we are learning the Bible is completely true and flawless, without mistakes. आणि आपण शिकत आहोत की पवित्र शास्त्र हे संपूर्ण सत्य आहे आणि त्यामध्ये कोणताही दोष नाही किंवा कोणतीही चूक नाही. आमेन. And then how God first to understand his word, we call it illumination. That's how through his spirit, Holy Spirit, God help us to understand his word. आणि देवबाप त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे त्याचं वचन समजण्यासाठी आम्हाला मदत करतो. त्यालाच आम्ही प्रकाशित होणं असं म्हणतो. वचनाचा प्रकाश आमच्यावर पडतो म्हणजे वचन आम्हाला समजतं पवित्र आत्म्याच्या द्वारे. आमेन. And then the last thing is the impact of God's word. आणि शेवटचा भाग म्हणजे देवाच्या वचनाचा आमच्या जीवनावर असणारा प्रभाव. It means how the Bible has changed people, changed nations. आणि कशा प्रकारे अनेक लोकांचं जीवन पवित्र शास्त्राने आजपर्यंत जगामध्ये बदललेलं आहे आणि राष्ट्रांचं जीवन पवित्र शास्त्राद्वारे बदललेलं आहे. आमेन. So here we see the Bible means biblion. It means a roll or a scroll. आणि बायबल पवित्र शास्त्र म्हणजे स्क्रोल किंवा गुंडाळ्या असं देखील आम्ही म्हणू शकतो. Because in the olden days there were different ways to write something. People wrote on the stones, on the ladder, and
या मड स्लाइड्स. bones, but then from papyrus plot, yes, that's right. या आणि पूर्वीच्या काळी आता आपल्याला उपलब्ध असलेला कागद पेपर नव्हता, म्हणून लोक अनेक प्रकारची साधनं वापरत होते लिहिण्यासाठी. आणि मग दगडावर लिखाण केलं जात होतं किंवा चिखलाच्या पाट्या करून चिखलामध्ये लिखाण केलं जात होतं. आणि नंतर पॅपरस म्हणजे पाण्यामध्ये एक प्रकारचे गवत उगवतं, त्याच्यापासून पेपर किंवा कागद तयार करण्यात आला आणि त्याच्या जाड कागदाच्या पुठ्ठ्यासारख्या गुंडाळ्या करण्यात आल्या आणि त्याच्यावर लिहिण्यात आलं. अशा प्रकारे लिहिण्याची कला आणि लिहिण्याच्या माध्यमामध्ये सुधारणा होत गेली. आमेन. And then when they were writing like on papyrus plant, they made a sheet, then they wrote, and then they roll it. That's what we call a roll or scroll, biblion. आणि मग जे पाण्यामध्ये लव्हाळ्यासारखं उगवणारं एक प्रकारचं गवत आहे, त्याच्यापासून त्याचा लगदा करून जाड पुठ्ठ्यासारखा कागद बनवण्यात येत असे. जाड होतं आणि त्याच्यावर लिहून मग त्याची गुंडाळी करण्यात येत असे. त्यालाच आम्ही स्क्रोल किंवा गुंडाळ्या म्हणतो, ज्या पूर्वीच्या काळामध्ये लोक लिहिण्यासाठी त्याचा वापर करीत असत. आमेन. So the Bible has two parts, Old Testament and New Testament. आता पवित्र शास्त्राचे दोन भाग आहेत, आपल्याला माहिती आहे, जुना करार आणि नवा करार. New Testament is hidden in the Old Testament, and the Old Testament is explained in the New Testament. आणि आपण अशाही प्रकारे म्हणू शकतो की जुन्या कराराचं स्पष्टीकरण आम्हाला नव्या करारामध्ये आढळतं किंवा नव्या करारामध्ये जुना करार दडलेला आम्हाला दिसतो. आमेन. In our Old Testament, we have 39 books, and in our New Testament, we have 27 books. जुन्या करारामध्ये आम्हाला माहित आहे 39 पुस्तकांचा समावेश आहे आणि नवीन करारामध्ये 27 पुस्तकांचा समावेश आहे. 40 different authors wrote God's word. आणि पवित्र शास्त्रामधील ही 66 पुस्तकं निरनिराळ्या 40 देवाच्या सेवकांनी लिहिली. आमेन. It was written in 3 languages, in 3 different continents. आणि जगाच्या 3 वेगवेगळ्या खंडातील लोकांनी, सेवकांनी ही 66 पुस्तकं लिहिली. ती 3 भाषेमध्ये लिहिण्यात आली, हिब्रू भाषा, ग्रीक भाषा आणि काही परिच्छेद अरामिक भाषेमध्ये लिहिण्यात आले. आमेन. And it was written during the period of 1,600 years. आणि पवित्र शास्त्राची ही 66 पुस्तकं 1600 वर्षाच्या कालावधीमध्ये लिहिण्यात आली. आमेन. And the author who wrote those the books, they never met each other. Some of them. आता हे 40 जे देवाचे सेवक किंवा लेखक होते पवित्र शास्त्राचे, आणि ते 600 वर्षाच्या कालावधीत त्यांनी लिहिलं. त्यातील बरेच जण कधीही एकमेकांना त्यांनी पाहिलं नव्हतं किंवा भेटले नव्हते. आमेन. But with all the books of the Bible, there is such unity, there is such order, there is such combined one message. आणि 40 वेगवेगळ्या लेखकांनी 1600 वर्षाच्या कालावधीत ही 66 पुस्तकं लिहिलेली असली तरीही पवित्र शास्त्राच्या पहिल्या पुस्तकापासून
शेवटच्या पुस्तकापर्यंत एकच संदेश आम्हाला प्राप्त होतो आणि पवित्र शास्त्रामध्ये एकच संदेशाचा धागा सर्व पुस्तकामधून आम्हाला आढळतो. त्यामध्ये जी एकी आहे, ऐक्यता आहे किंवा सर्वसाधारण सर्व पुस्तकांमध्ये जे साम्य आहे संदेशाचं, ते अत्यंत अद्भुत आहे, आश्चर्यकारक आहे. आमेन. And it is so amazing. आणि ही आश्चर्यकारक गोष्ट आहे की वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी पुस्तके लिहिली, पण त्यामधून एकच संदेश आम्हाला प्राप्त होतो. आमेन. Think about in 3 different languages, in 3 different continents, the author, some of them, they have never met each other, and they were writing at different, but still the message is one, is the message of God's love. It is so amazing. आणि मग लक्ष द्या, 3 पृथ्वीच्या जगाच्या उपखंडामधील 1600 वर्षाच्या कालावधीमधील वेगवेगळ्या देशामध्ये असलेले 40 लोकांनी ही 66 पुस्तके लिहिली, पण त्यामध्ये एकच संदेश त्यांनी प्रतिपादित केला किंवा सांगितला. देवाची प्रीती हा एकच संदेश या 66 पुस्तकामधून आम्हाला प्राप्त होतो. आमेन. So then we can ask this question, how can I believe that the Bible is true? आता प्रश्न पडतो की पवित्र शास्त्र हे खरंच सत्य आहे, हे देवाचा शब्द आहे, यावर मी विश्वास का ठेवला पाहिजे? आमेन. So the first thing we say, okay, if somebody is telling you the truth, speaking honestly, you can trust that person. आणि मग आपल्याला सर्वसाधारणपणे असं म्हणता येईल, कोणीतरी व्यक्ती तुम्हाला अतिशय गंभीरपणे आणि प्रामाणिकपणे काही गोष्टी सांगत असेल, तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता, भरोसा ठेवता. आमेन. And it's the same thing with the Bible, that the Bible speak honestly about its heroes. आणि पवित्र शास्त्राबद्दल देखील तेच सांगता येईल की पवित्र शास्त्रामध्ये ज्या ज्या लोकांचा उल्लेख आहे, त्या लोकांबद्दल पवित्र शास्त्र अत्यंत स्पष्टपणे आणि अत्यंत पवित्रपणे आणि अत्यंत अचूकपणे सांगतं, काहीही दडवत नाही. आमेन. So Bible speak honestly about David's sin. David was a great man, a hero. Abraham, about Peter, that he denied Jesus. आणि मग पवित्र शास्त्रामध्ये जे महान देवाचे सेवक आम्ही पाहतो, महान विश्वासणारे आम्ही, अंतःकरणाशी जडलेला व्यक्ती असं त्याचं वर्णन होतं. तरी देखील त्यानं जे बत्शेबेशी व्यभिचाराचं पाप केलं आणि नंतर तिच्या नवऱ्याच्या खुनामध्ये देखील तो सामील झाला, हे पवित्र शास्त्र दडवून ठेवत नाही. तसंच अब्राहम हा विश्वासणाऱ्यांचा पिता आम्ही त्याला मानतो आणि अब्राहम हा यहुदी धर्माचा संस्थापक होता. तरी देखील अब्राहमानं काही वेळा ज्या चुका केल्या आणि आपली बायको आपली बहीण आहे असं चुकीच्या गोष्टी त्यानं राजासमोर सांगितल्या, या गोष्टी पवित्र शास्त्र दडवून ठेवत नाही. आमेन. That's something to think about, that if like people try to hide or cover the flaws and the faults of their heroes, but Bible tell very honestly. आणि जगामध्ये सर्वसाधारणपणे आम्ही पाहतो की जगामध्ये जे प्रसिद्धी पावलेले जे लोक असतात, ज्यांना आम्ही नायक, महानायक असं म्हणतो, आणि त्यांनी खूप अद्भुत गोष्टी केलेल्या आहेत आणि लोकांना त्या आवडतात, म्हणून तर ते त्यांना महानायक म्हणतात. पण त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या चुकीच्या गोष्टी बऱ्याच वेळेला दडवून ठेवल्या जातात किंवा त्या उघडपणे सांगितल्या जात नाहीत.
पवित्र शास्त्र तसं करत नाही. पवित्र शास्त्रामधील जे लोक आहेत, नायक आहेत, महान नायक आहेत, विश्वासणारे देवाचे सेवक आहेत, त्यांच्या चांगल्या गोष्टी ही सांगतं आणि त्यांनी केलेली पाप किंवा त्यांनी केलेल्या चुका देखील स्पष्टपणे ते सांगतं. आमेन. Another thing we see that God preserved his word. God protected his word. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की हजारो वर्षापासून हे जे देवाचं वचन आहे, पवित्र शास्त्र आहे, या ग्रंथाचं संरक्षण देवच वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या लोकांच्या द्वारे करत आलेला आहे. आमेन. Like Isaiah chapter 40 and verse number 8. आणि यशायाच्या But the ग्रंथामध्ये word of God सांगितल्याप्रमाणे will stand forever. की देवाचं वचन हे सर्व काळ राहतं. Shall I read that verse? Yes, please. Yeah. 49. Chapter 40 and verse number 8. 48. यशया 40:8 वचनामध्ये आम्ही पाहतो की गवत सुकते, फूल कोमेजते, पण आमच्या देवाचे वचन सर्व काळ टिकते किंवा राहते. आमेन. And the Bible also says, heaven and earth shall pass away, but my word shall never pass away. आणि पवित्र शास्त्रामध्ये देवानं आपल्या वचनाबद्दल हे अभिवचन दिलेलं आहे की सर्व जग नाहीसं झालं, आकाश पृथ्वी नाहीशी झाली, तरी माझं वचन कधीही नाहीसं होणार नाही, ते सर्व काळ टिकणार आहे. आमेन. Another thing we see that there is a wonderful unity and order in God's word. दुसरी गोष्ट पवित्र शास्त्रात आम्हाला आढळते की या संपूर्ण 66 पुस्तकामध्ये एक वाक्यता आहे आणि शिस्तबद्धपणा आहे. आमेन. Think about that. 40 different are writing God's word, 3 different continents, 3 different languages, where there is a wonderful, wonderful unity and order. आणि लक्षात घ्या, जगामधील 3 खंडातील उपखंडातील लेखकांनी 40 लेखकांनी लिहिलेली ही 66 पुस्तकं, 1600 वर्षाच्या कालावधीमध्ये लिहिलेली पुस्तकं, 3 विभिन्न भाषेचा उपयोग करून लिहिलेली पुस्तकं, तरी त्याच्यामध्ये जी एक वाक्यता आहे, जी शिस्त आहे, ती वाखाणण्याजोगी आहे, अद्भुत आहे. आमेन. For example, the first book of the Bible relates with the last book of the Bible. उदाहरणार्थ, पवित्र शास्त्राचं पहिलं पुस्तक आहे, आम्ही ज्याला उत्पत्ती म्हणतो, त्याचा संबंध थेट आम्ही पवित्र शास्त्रातल्या शेवटच्या पुस्तकाशी, प्रगटीकरणाशी जोडू शकतो. आमेन. For example, God created heaven and earth in the first book of the Bible. That's what the first book of the Bible tells us. Then in the last book of the Bible, we see new heaven and new earth. आता पहिलं पवित्र शास्त्राचं पुस्तक उत्पत्ती सुरुवातीच्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की त्याने आकाश व पृथ्वी निर्माण केली, आणि पवित्र शास्त्रामधील शेवटचं जे पुस्तक आहे प्रगटीकरण, त्यामध्ये आम्ही काय वाचतो की नंतर देवाने नवीन आकाश व नवीन पृथ्वी ही निर्माण केली. आमेन. In the first book of the Bible, we see death, suffering, sorrow. In the last book of the Bible, we see no more death, no more suffering, no more sorrow. पवित्र शास्त्राच्या पहिल्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो
त्या ठिकाणी दुःख आहे, वेदना आहे, मृत्यू आहे. पण पवित्र शास्त्राच्या शेवटच्या पुस्तकामध्ये, प्रगटीकरणामध्ये काय आहे? आता मरण नाही, दुःख नाही, वेदना नाही आणि अश्रू नाही. आमेन. You see the connection here? या ठिकाणी पहिल्या आणि शेवटच्या पुस्तकाचा संबंध तुम्हाला दिसून येतो का? Another thing we see just in Psalm 22, 23, and 24. आता स्तोत्र संहितेमधील 22, 23 आणि 24व्या स्तोत्रामध्ये देखील याच गोष्टी आम्हाला दिसून येतात. In Psalm 23, we see the crucifixion of Jesus. आणि 22व्या स्तोत्रामध्ये प्रभू येशूच्या वधस्तंभाचं चित्रण आम्हाला आढळतं. आमेन. Psalm 23, we see he is our shepherd. 23व्या स्तोत्रामध्ये प्रभू येशू आमचा उत्तम बाळ आहे हे आम्हाला सांगितलेलं आहे. आमेन. Psalm 23, we see he is the king. 24 or 23? 24, sorry. हा, 24. आणि 24व्या स्तोत्रामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू हा सार्वकालिक राजा आहे, तो राजांचा राजा प्रभू आहे. हे 24व्या स्तोत्र वाचल्यानंतर आम्हाला समजून येतं. आमेन. So there are 3 titles for Jesus: prophet, priest, and king. आणि मग पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशूला 3 उपमा किंवा 3 हुद्दे देण्यात आलेले आहेत असं आम्ही वाचतो. प्रभू येशू हा संदेष्टा आहे, प्रभू येशू हा महायाजक आहे आणि प्रभू येशू हा राजा आहे. आमेन. And all what he has done, what he is doing, and what he will be, all 3 and his work we see in Psalm 22, 23, and 24. आता 22व्या स्तोत्रामध्ये 2000 वर्षापूर्वी प्रभू येशूचं वधस्तंभावरील दुःख, सहन, मरण आम्हाला आढळतं. भूतकाळामध्ये काय झालं आणि तो आमचा उत्तम मेंढपाळ, तो जिवंत आहे, पुनरुत्थित आहे आणि आज देखील तो आम्हाला मदत करतो, आमचा सांभाळ करतो. 23व्या स्तोत्रामध्ये आम्हाला आढळतं. आणि 24व्या स्तोत्रामध्ये तो नंतर एक महान राजा म्हणून, या पृथ्वीचा आणि स्वर्गाचा राजा म्हणून येणार भविष्य काळामध्ये, हे 24व्या स्तोत्रामध्ये आम्हाला आढळतं. असं तो राजा आहे, तो संदेष्टा आहे आणि तो याजक आहे. तिन्ही गोष्टी आम्हाला पवित्र शास्त्रामधून आढळतात. आमेन. Another thing, when we study the Bible, we check there's some, do we find certain things that have also happened in the world history? आणि मग पवित्र शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी आहेत का, घटना आहेत का की जागतिक इतिहासामध्ये देखील त्याची नोंद आहे किंवा त्याचं वर्णन केलेलं आहे, हे देखील आम्ही. So if we find the evidences from the world history, then we say it's a historical fact that is mentioned in the Bible. So then we say the Bible is true. आणि मग पवित्र शास्त्रामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांचा उल्लेख त्या त्या काळातील जे इतिहासकार होते त्यांनी आपल्या लिखाणात केलेला जर आम्हाला आढळतो, तर मग आम्ही खात्रीपूर्वक म्हणतो की पवित्र शास्त्र हे सत्य आहे, त्यामधील घटना या सत्य आहेत. आमेन. Another things we check the prophecy, how there are so many prophecy, and we check, did it happen in the same way it was told? दुसरी गोष्ट म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये केलेल्या भविष्यवाण्या,
भविष्य काळामध्ये घडणाऱ्या घटनांचं केलेलं वर्णन. आणि मग आम्ही तपासून बघतो की भविष्य काळामधील घटना ज्या जुन्या करारातील लोकांनी सेवकांनी लिहिल्या होत्या त्यांनी लिहिण्याप्रमाणे त्या पूर्ण झाल्या का हे देखील आम्ही तपासून बघतो. For example, it was told that Jesus would be born in Bethlehem. उदाहरणार्थ जुन्या करारामध्ये आम्ही संदेष्टांच्या ग्रंथामध्ये वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा मशिहाचा तारणाऱ्याचा जन्म बेथेलहेमामध्ये होणार असं जुन्या करारातील संदेष्टांनी हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं. आमेन. That was 500 years before Micah the prophet said it will happen. आणि मिखा या संदेष्टानं प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी 500 वर्षे आधीच हे लिहिलं होतं की प्रभू येशू ख्रिस्ताचा मशिहाचा जन्म बेथलेहेम गावामध्ये होणार आहे. And it happened exactly the way it was told that Jesus was born in Bethlehem. आणि मिखा संदेष्टाच्या द्वारे कथन करण्यात आलं येशूचा जन्म बेथलेहेमामध्ये होणार होता. बरोबर येशूचा जन्म बेथलेहेमामध्ये झालेला आम्ही शुभ वर्तमानामध्ये पाहतो किंवा वाचतो. आमेन. Zechariah the prophet said he will go to Jerusalem riding on a donkey. आणि जखऱ्या संदेष्टानं प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची भविष्यवाणी केली की तो गाढवीच्या शिंगरावर बसून यरूशलेममध्ये प्रवेश करेल. And it happened in the same way as the Bible tells us. It happened exactly the way it was told. आणि मग जखऱ्यानं भविष्यवाणी केली त्याचप्रमाणे पाम संडे किंवा झावळ्याच्या रविवारी आम्ही पाहतो की प्रभू येशू गाढवीच्या बसून मिरवणुकीने यरूशलेमेमध्ये प्रवेश झालेला आम्हाला आढळतो. आमेन. Psalm 22 tells us that his hands and feet would be pierced. 22व्या स्तोत्रामध्ये प्रभू येशूच्या वधस्तंभावरील दुःख सणाचं वर्णन स्तोत्रकर्ता करतो. त्यावेळेला त्या ठिकाणी तो म्हणतो की त्याचे हात आणि विंधण्यात येतील, म्हणजे त्याला भोकं पाडण्यात येतील किंवा त्याला खिळे मारण्यात येतील. आमेन. And that was in Psalm 22, and that psalm was written 1000 before the birth of Jesus Christ. आणि मग ही भविष्यवाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 1000 वर्षापूर्वी या संदेष्टाने केलेली आम्ही पाहतो. Isn't that amazing? आणि हे सर्व किती अद्भुत आहे, नाही का? Let me share with you one exciting thing that we find in genealogy. आणि वंशावळीमधील काय अद्भुत गोष्टी आता मी तुम्हाला सांगू इच्छितो. And here we see some names. If you could see my screen. Here we see some आणि names. त्या ठिकाणी काही नावाची यादी या ठिकाणी आहे. त्यामध्ये अनेक नावं आहेत. तुमच्या स्क्रीनवर पडद्यावर तुम्हाला दिसतील मोबाईलवर. Yes. So here we see genealogy, and there are some names mentioned. Who was the father of who?
आणि या ठिकाणी वंशावळीमध्ये कोण कुणाचा पिता याची नावाची नोंद आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो. And sometimes we skip those names. Those are very, uh, you know, sometimes difficult, and sometimes we say, "Oh, what is the meaning of? I don't understand." आणि या वंशावळीतील नावं बऱ्याच वेळेला उच्चारण्यासाठी आम्हाला किचकट वाटतात आणि आम्हाला कळत नाही की यांचा अर्थ काय आहे आणि या वंशावळीमध्ये एवढ्या सगळ्या नावांचा समावेश का करण्यात आलेला असा प्रश्न देखील आम्हाला पडतो. आमेन. But we are going to find the wonderful message and the gospel in these names. परंतु या वंशावळीतल्या नावामधून देखील एक देवाचा अद्भुत संदेश आम्हाला प्राप्त होतो किंवा त्यामध्ये देखील देवाची सुवार्ता दडलेली आम्हाला आढळून येते. आमेन. So we have Adam in man. He was the first man. आता आदाम या हा पहिला मनुष्य होता देवाने निर्माण केलेला. Seth, appointed. आणि शेत या नावाचा अर्थ नेमण्यात आलेला. Enosh, model. आणि हनोक याचा अर्थ जो मॉडेल आहे किंवा एक कित्ता आहे. Canaan, sorrow. आणि कनान म्हणजे दुःख, त्याचा नावाचा अर्थ दुःख. Mahaliel, blessed God. महालियल या नावाचा अर्थ आशीर्वादित देव. Jared shall come down. यारेद या नावाचा अर्थ उतरून आले. Enoch, teaching. हनोक या नावाचा अर्थ Methuselah, his death shall bring. आणि मथुशल या नावाचा अर्थ त्याचा मृत्यू घेऊन येईल. Lamech, despairing. आणि लामेक म्हणजे खेदमय. Noah, mean rest or comfort. नोहा या नावाचा अर्थ विश्रांती किंवा सांत्वन. So if we put all the names together and their meaning, it says, man is mortal and sorrowful, but blessed God shall come down, teaching that his death shall bring comfort and rest. आणि मग या सगळ्या नावांचा अर्थ जर एकत्र केला What a beautiful message we find here. Yeah. Continue, Pastor. Yeah. What a wonderful message in the gospel we find here. आणि या ठिकाणी आम्हाला सुवार्ताही आढळते की जो पापी मनुष्य, दुःखमय मनुष्य, मरणाच्या अधीन, पापाच्या अधीन, पापानं सैतानानं जखडलेला मनुष्य होता, त्याला वाचवण्यासाठी, त्याला आशीर्वाद देण्यासाठी, त्याचं सांत्वन करण्यासाठी देव स्वर्गातून पृथ्वीवर उतरून आला. आणि ही सुवार्ता आम्हाला या सर्व नावामधून आढळते. हे किती अद्भुत आहे नाही का? आमेन. Let's find another example. आता दुसरं एक उदाहरण पाहूया आपण. Let me see here. Yeah. Okay. We have here Jacob's son.
या ठिकाणी याकोबाच्या पुत्रांची वंशावळ किंवा नावं आम्हाला आढळतात. Here we see, yes, Reuben, हा. behold, a son is born to us. आणि रौबेन याचा अर्थ काय? पहा की आमच्यासाठी पुत्र जन्मलेला आहे. Simeon, the one who hears. शिमोन या नावाचा अर्थ काय? जो ऐकणारा आहे. Brother Dongre, why don't you या explain that in straight one language? या Yes, please. I like that. या but I can't, it is too small, I can't see. Oh, I will have that Genesis is it 49, too that list small? is there, 12, but the Okay, meaning I let can't see, it me is very small. let And it is me not, say I can't magnify it also. I tried to little bit. Yeah, it is there. it is there. Yeah, it is there. Now I can get. Okay, Behold, the son is born. yeah, Yeah. So their meaning I can explain continually. yeah. Yeah. Meaning Yeah. and then the Meaning and message. the name. So, okay, I will first tell 12 Yes, tribes of please. all the names of. याकोबाच्या 12 Yes, please. पुत्रांची नावं, जे इस्रायलचे 12 वंश आम्ही पाहतो. स्वर्गीय येरुशलेमेमध्ये 12 वेशींवर ज्यांची नावं लिहिण्यात आलेली आम्ही प्रगटीकरणाच्या पुस्तकात पाहतो. ते 12 वंश कोण आहेत? याकोबाच्या पुत्रांची नाव: रौबेन, शिमोन, लेवी, यहुदा, दान, नफ्ताली, गाद, अशेर, इसाकर, जुबुलूम, योसेफ आणि बेंजामिन. हे इस्रायलाचे 12 वंश किंवा याकोबाच्या 12 पुत्रांची नावं. आता या नावांचा अर्थ ज्या वेळेला आम्ही एकत्र करतो, तर त्यामधून कोणता संदेश निघतो? पहा की आमच्यासाठी पुत्र जन्मला आहे. त्याबद्दल देवाची स्तुती करूया. तो जगाचा न्याय करेल आणि तो मानवासाठी कृपा घेऊन येईल. तो मानवासाठी आनंद आणि शांती घेऊन येईल आणि तो मानवाचा सन्मान करेल. मानवाला देवाच्या फॅमिलीमध्ये किंवा कुटुंबामध्ये समाविष्ट होण्यासाठी किंवा देवाच्या राज्यामध्ये मानवाला प्रवेश करण्यासाठी तो कारणीभूत होईल. तो नीतिमत्वाचा पुत्र किंवा देवाच्या उजव्या हाताचा पुत्र होईल आणि दुःखाच्या पुत्राऐवजी तो देवाच्या उजव्या हाताचा पुत्र, म्हणजे देवाच्या उजव्या हाताला बसून जगाचा न्याय करणारा, राज्य करणारा असा पुत्र असेल. आता याकोबाच्या या 12 पुत्रांच्या नावाच्या अर्थामधून पूर्णपणे प्रभू येशू ख्रिस्ताचा जीवन चरित्र किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन यामधून आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं सेवा कार्य, त्याचा वधस्तंभ, कृपा आणि सत्य, या सगळ्या गोष्टी आम्हाला यामधून प्रगट होतात. हे किती अद्भुत आहे, नाही का? आमेन. थँक्यू पास्टर. याकोबाच्या 12 पुत्रांच्या नावामधून आम्हाला सुवार्थ समजून घेता येते. येशूचं जीवन चरित्र किंवा येशूचं जीवन, त्याचा जन्म, त्याचा मृत्यू, त्याचं सेवा कार्य, याचाही संदेश आम्हाला त्यातून प्राप्त होतो. आमेन.
Hello, Brother Dongre. Some technical problem is there, I think. Link Yes. has a disturbance. Yeah. Now I have told them the 12 names and their Okay. gospel So, and the life history of Jesus through them. yes. Yeah. Behold, a son is born to us, and Yes. you have explained everything. Have you explained this message? Behold, a son is born to us, the one who hears us, who is attached to us. Praise the Lord. He judged our struggle Yeah. and brought us favor, grace. Yes. Yeah. So you have explained this message? Yeah. Oh, that's wonderful. Great. So please write the summary of this lesson. आणि या धड्याचा सारांश आजच्या शास्त्राभ्यासाच्या वर्गाचा तुम्ही लिहा. आणि And tomorrow, उत्पत्तीच्या 49व्या अध्यायामध्ये हे 12 याकोबाचे पुत्रांची नावं तुम्हाला आढळतील. आणि उत्पत्ती 49 मध्ये तुम्हाला ही सगळी नावं आढळतील. प्रभाकर पास्टर तुम्हाला नोट्स वगैरे पाठवतील, त्याचा देखील तुम्ही उपयोग करा. and then we'll be talking about how we got the Bible and then all the manuscripts we have. आणि पवित्र शास्त्र 66 पुस्तकं ही कशी एकत्रितपणे करण्यात आली त्या संबंधी आणि त्या संबंधीचे जुन्या शास्त्रलेख गुंडाळ्या कुठं कुठं सापडल्या त्या देखील त्याचा आपण अभ्यास करणार आहोत, पाहणार आहोत. Lovely. So God bless and see you next week. आणि या ठिकाणी आजचा शास्त्राभ्यासाचा वर्ग आपण संपवत आहोत. देव तुम्हाला आशीर्वाद करो. पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुन्हा भेटूया आणि तुमचा गृहपाठ करा आणि तुमच्या नोट्स जे आहेत ते प्रभाकर पास्टर तुम्हाला पाठवून देतील, त्याचा उपयोग करा. तोपर्यंत देव तुम्हाला आशीर्वाद करो. विश्वासामध्ये राहा, शांतीमध्ये राहा. आमेन. थँक्यू पास्टर. गॉड ब्लेस यू. God bless. Thank you. See you soon. Okay. Bye-bye.